नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नेट आणि सेटच्या जनरल पेपरचा सिलेबस. तर नेट आणि सेटच्या जनरल पेपरचा सिलेबस सेम आहे आणि या पेपरमध्ये तुम्हाला 10 युनिट दिलेले आहेत आणि प्रत्येक युनिट हा 10 मार्कांचा आहे. असा टोटल तुम्हाला 100 मार्कांचा पेपर आहे. तर आपण पहिला युनिट बघू. पहिला युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये पहिला पॉईंट काय आहे? टीचिंग. टीचिंगमध्ये आहे कॉन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, लेवल ऑफ टीचिंग. त्याच्यामध्ये आहे मेमरी, अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक अँड बेसिक रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर आहे दुसरा पॉईंट लर्नर कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यामध्ये आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ अडोलेशंट अँड अडल्ट लर्नर्स. त्याच्यामध्ये आहे अकॅडमिक, सोशल, इमोशनल अँड कॉग्निटिव्ह. त्याच्यानंतर आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्स. तिसरा आहे फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू. टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल, इंस्ट्रक्शनल फॅसिलिटी, लर्निंग एन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर आहे चौथा पॉईंट आहे मेथड ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग. त्याच्यामध्ये आहे टीचर सेंटर वर्सेस लर्नर सेंटर मेथड, ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन मेथड. त्याच्यामध्ये आहे स्वयंप्रभा आणि मूक्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर पुढं बघू. पुढचा पॉईंट आहे टीचिंग सपोर्ट सिस्टीम. त्याच्यामध्ये आहे ट्रेडिशनल, मॉडर्न अँड ICT बेस्ड. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इव्होल्युशन सिस्टीम. इव्होल्युशन सिस्टीममध्ये आहे एलिमेंट अँड टाईप ऑफ इव्होल्युशन, इव्होल्युशन इन चॉईस बेस्ड अँड क्रेडिट सिस्टीम इन हायर एज्युकेशन, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, इनोव्हेशन अँड इव्होल्युशन सिस्टीम. त्याच्यानंतर दुसरा युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये बघा काय आहे. रिसर्चमध्ये आहे मीनिंग, टाईप अँड कॅरेक्टरिस्टिक, पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच टू रिसर्च. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे मेथड ऑफ रिसर्च. मेथड ऑफ रिसर्चमध्ये एक्सपेरिमेंट, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टोरिकल, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्टेप रिसर्च. नंतर थिसिस अँड आर्टिकल रायटिंग. त्याच्यामध्ये आहे फॉर्मॅट अँड स्टाईल ऑफ रेफरन्सिंग. पुढचा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च. आणि त्याच्यानंतर आहे रिसर्च इथिक्स. त्याच्यानंतर पुढे बघू युनिट 3. युनिट 3 मध्ये आहे
कम्प्रेन्शनमध्ये आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल, पॅसेज, आणि पॅसेजवरून तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. त्याच्यानंतर चौथा युनिट आहे कम्युनिकेशन. चौथा युनिट कोणता आहे? कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत? कम्युनिकेशन मीनिंग, टाइप अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ कम्युनिकेशन. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये आहे वर्बल अँड नॉन वर्बल, इंटरकल्चर अँड ग्रुप कम्युनिकेशन. त्यानंतर आहे क्लासरूम कम्युनिकेशन. पुढचा पॉईंट आहे बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. त्याच्यानंतर आहे मास मीडिया अँड सोसायटी. युनिट 5वा बघू, मॅथेमॅटिकल रिजनिंग. 5वा काय आहे? मॅथेमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे टाईप ऑफ रिजनिंग. त्याच्यानंतर आहे नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड अँड रिलेशनशिप. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे मॅथेमॅटिकल ॲप्टिट्यूड. त्याच्यामध्ये काय काय आहे? फ्रॅक्शन, टाईम, डिस्टन्स, रेशो, प्रपोर्शन अँड पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंग, ॲव्हरेज, एक्सेट्रा. त्यानंतर युनिट 6वा आहे लॉजिकल रिजनिंग. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट्स फॉर्म्स, स्ट्रक्चर ऑफ categories, proposition, mood and figure, formal and informal fallacies, use of language, connotation and denotation of terms, classical square of oppositions. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इव्हॅल्युएटिंग अँड distinguish deductive and inductive reasoning. त्याच्यानंतर आहे ॲनालॉगी. नंतर आहे वेन डायग्राम. वेन डायग्राममध्ये काय काय आहे? सिंपल अँड मल्टिपल यूज ऑफ इस्टॅब्लिशिंग व्हॅलिडिटी ऑफ आर्ग्युमेंट्स. त्यानंतर आहे इंडियन लॉजिक, मीन्स ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर आहे प्रमाण, प्रत्यक्ष परसेप्शन, अनुमान, इंटरफेरन्स, उपमाना, कंपॅरिजन. त्याच्यानंतर आहे शब्द, त्याला म्हणतात वर्बल टेस्टमनी. त्याच्यानंतर आहे अँथ्रोपॉथी, इम्प्लिकेशन अँड अनउपलब्धी म्हणजेच नॉन अफरेन्सन्स. पुढे आहे स्ट्रक्चर अँड काइंड ऑफ अनुमान. इंटरफरन्स, व्याप्ती म्हणजेच इनव्हेरिएबल रिलेशन. त्याच्यानंतर आहे हेत्वाभास.
म्हणजे फाल्सीज ऑफ इंटरफेरन्स. त्यानंतर युनिट आहे 7वा युनिट कोणता आहे? डाटा इंटरप्रिटेशन. याच्यामध्ये तुम्हाला पायचार्ट, टेबल वगैरे दिला जाईल आणि तुम्हाला पर्सेंटेज, डिग्री वगैरे विचारलं जाईल. तर त्याच्यामध्ये बघू आपण काय काय आहे. सोर्स, ॲक्विजिशन, क्लासिफिकेशन ऑफ डाटा. त्याच्यानंतर दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डाटा. तिसरं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये बार चार्ट, हिस्टोग्राम, पाय चार्ट, टेबल चार्ट अँड लाईन चार्ट अँड मॅपिंग ऑफ डाटा. पुढं आहे डाटा इंटरप्रिटेशन. त्याच्यानंतर आहे डाटा अँड गव्हर्नन्स. पुढं युनिट 8. युनिट 8 काय आहे? इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे काय तर ICT. ICTमध्ये बघू, ICTमध्ये जनरल ॲब्रिव्हिएशन अँड टर्मिनॉलॉजी. त्याच्यानंतर आहे बेसिक ऑफ इंटरनेट. त्याच्यामध्ये आहे इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. पुढे आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन आणि त्याच्यानंतर आहे ITC अँड गव्हर्नन्स. त्यानंतर युनिट 9. युनिट 9 आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटेल? मिलेनियम डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. त्यानंतर दुसरा आहे ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये आहे एन्थ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी अँड देअर इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल इश्यूज. त्याच्यामध्ये काय काय आहे? लोकल, रिजनल अँड ग्लोबल एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉइज पोल्युशन, वेस्ट, सॉलिड, लिक्विड, बायोमेडिकल, हजार्डस, इलेक्ट्रॉनिक, climate change and its socio-economic and political dimensions. त्याच्यानंतर आहे इम्पॅक्ट ऑफ पोल्युशन्स ऑन ह्युमन हेल्थ. नंतर आहे नॅचरल अँड एनर्जी रिसोर्स. त्याच्यामध्ये काय आहे? सोलार, वाइंड, सॉइल, हायड्रो, जिओथर्मल, बायोमास, न्यूक्लिअर अँड फॉरेस्ट. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे नॅचरल हजार्ड्स अँड डिझास्टर, मायग्रेशन स्ट्रॅटर्जी. पुढचा आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986. त्यामध्ये काय काय आहे? नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट इफर्ट, मॉन्ट्रेल प्रोटोकॉल, रिओ समिट, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस ॲग्रीमेंट, इंटरवेशन, सोलार अलायन्स. त्याच्यानंतर
10वा युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम. हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये काय काय आहे? इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे इव्हॉल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे ओरिएंटल कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया. त्यानंतर आहे प्रोफेशनल, टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. त्याच्यानंतर आहे पॉलिसी गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन. आणि खाली तुम्हाला नोटसुद्धा दिलेले आहे. त्याच्यामध्ये काय आहे 5 क्वेश्चन इज कॅरिंग टू मार्क आर टू बी सेट फ्रॉम इच मॉड्यूल्स. म्हणजे तुम्हाला 2 मार्काला एक क्वेश्चन विचारला जाईल. त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन असतील. वेनेवर ग्राफिकल. त्यानंतर दुसरं काय आहे वेनेवर ग्राफिकल पिक्टोरियल क्वेश्चन्स आर सेट फॉर साइट कॅन्डिडेट passage followed by equal number of question and weightage to be set visually impaired candidate. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा याला विसरू नका. जय हिंद.